हॅलो गाईस, कसे आहात? तर मी आलो होतो दिल्लीमध्ये. तर मी विचार केला रेड फोर्टला फिरायला जाते. तर मी आलो होतो रेड फोर्टकडे. तर तुम्हाला दाखवतो रेड फोर्टकडचा नजारा. तुम्ही बघू शकता दिल्लीमध्ये किती गरमी आहे आणि किती गर्दी पण आहे. अजून आवाज इतकी आहे, खूप शोर सराफा. तुम्ही आवाज ऐकू शकता. अजून माझ्या मागे आहे लाल किल्ला, रेड फोर्ट. अजून हा माझ्या समोर जो मटकत आहे तो माझा भाऊ आहे. तर मी जसं एंटर केलो तर इथे मला फॉरेनर दिसले. तुम्ही बघू शकता कसे आहेत. तर त्यांना सोडा. तर तुम्ही बघा आता रेड फोर्टला लाल किल्लाच म्हणतात ना. तर लाल किल्ल्याला तर तुम्ही झेंडा बघू शकता कसा लहरत आहे. खूप हवा धून वगैरे पण चालत होती जेव्हा मी आलो होतो इथे. आणि गरमी पण खूप गरमी होती. अजून इथं फॉरेनर पण खूप होते. तुम्हाला दाखवतो समोर किती फॉरेनर वगैरे होते. तर मी अगदी माहीत नव्हता राजफोर्टमध्ये यासाठी काय करायचं पडते. तर मला माहीत चला तिकीट काउंटर वगैरे आहे. तर मी आधी तिकीट काढलं, मग त्यानंतर रेड फोर्टकरता निघालो. तर इथून आपली चालू होते व्लॉग रेड फोर्टची. तर चलो. तर तुम्हाला माहीतच असणार लाल किल्ला कोणं बनवला आहे म्हणून. नाही माहीत असणार तर मी सांगते. लाल किल्ला मुघल बादशाह शहाजहाननी बनवला होता. अजून इथले आर्किटेक्ट होते उस्ताद लाहोरी. बघा तुम्ही किती छान आर्किटेक्ट केला म्हणून सरी. पुरा चुनानी पेंट केला होता. आता याला रेड केला आहे पूर्ण. अजून हा आहे लाल किल्ल्याचा रोड मॅप. एंट्री गेट कुठून आहे, कुठून एक्झिट पॉईंट आहे, सर्व इथं दिलं होता. तर मी ब्लॉग बनवण्यामध्ये धुंद होतो. तर मी काही जास्त बघितलं नाही, फक्त फोटो काढलं. तर मी जसं एंटर केलं तर तुम्ही बघू शकता इथे किती सारे शॉप आहेत. किती डेकोरेशनचे खूप सारे सामान होते. लेडीजसाठी स्कार्फ होतं, झुमके होते, पर्स होते. आणि तुम्ही इथली डिझाईन बघू शकता किती छान केलेली आहे. त्या काळात मी इतके छान डिझाईन करत होते. आता या काळात तर असे पण डिझाईन करता येत नाही कोणाला. बघा किती छान आहे. अजून हा लेफ्ट हँड साईडला म्युझियम होता. तर मला इंटरेस्ट नव्हता काही बघायचं वगैरे म्युझियम वगैरे, तर मी त्याला स्किप केलं. अजून तुम्ही आज समोर बघत असणार व्हाईट कलरचा जो गेट दिसत आहे खूप मोठा, त्याला म्हणतात लाहोरी गेट. आता लाहोरी गेट काहून म्हणतात तो नाही माहीत. असं वाटतं शहाजहान खुश होऊन सरी त्याच्या नाव त्या गेटला दिला लाहोरी गेटच्या नावाने. अजून इथे खूप दुरून फॉरेनर पण येतात आणि त्याला गाईड पण करतात खूप लोक. तुम्हाला दिसत असणार फॉरेनर वगैरे. तर मी हा लाहोरी गेटसमोर आलो. तर हा मी आहो, अजून माझ्या मागे आहे लाहोरी गेट दिसत असणार. तर मी लाहोरी गेटच्या आतमध्ये गेला. तुम्ही आधी बघून टाका लाहोरी गेट कसा दिसते. डिझाईन वगैरे, आर्किटेक्ट वगैरे. तर मी जेव्हा समोर वाढलो तर मला लागलं इथून गेट बंद आहे. मग मला तिकडे समोर दिसलं खूप सारे लोक पण आहेत. मग कुठून जायचं मला माहीत नव्हता. तर मला रस्ता दिसला इथून. तर इथे मी समोर वाढलो. मग तर जसा हा शहाजहानसाठी किल्ला उस्ताद अहमद लाहोरीनं बनवला होता, तसाच मी आपली लोहारेसाठी काही ना काही बनवणार आहे, महल वगैरे. तर तुम्ही बघू शकता हा यूट्यूब चॅनल पण तिच्याकरता बनवला आहे. आता लोहारे कोण आहे तुम्ही हा नको विचारा. तर तुम्ही बघू शकता किती छान डिझाईन केला आहे. अजून हा आहे लाहोरी गेटच्या मागचा व्ह्यू रेड कलरचा. तर किती छान दिसत आहे, तुम्ही हा बघू शकता.
ते इथे फोटोशूट करायला खूप छान होतं. तिथे खूप सारे फोटो पण काढत होते. तुम्ही बघू शकत असणार किती पब्लिक आहे इथे. रोजची इतकी गर्दी राहत असणार इथे. रोजचे किती बघणारे येतात हा विचार येते मला. आणि ग्लासचा तर काहीतरी होता मकबरा वगैरे. आता कशाचा मकबरा होता मला काय माहीत नाही. अजून फ्रंटमधून तर काही दिसत नव्हतं, रिफ्लेक्शन दिसत होतं पूर्ण. तर मी साईडनं बघायला गेलं बरोबर दिसते का म्हणून. तिथून साईडनं खूप छान दिसत होता. दिसलं तुम्हाला? तर मला एक फॉरेनर दिसली, हे रेड हेडवाली बघा तुम्ही, दिसली समोर जे जात आहे माझ्या. तिला विचारलं ताई फोटो काढशील का म्हणून सरी. तर इथे तुम्हाला मराठीमध्ये सांगताय. तिला विचारलं, इंग्लिशमध्ये विचारलं तर तुम्ही फोटो काढू शकता का म्हणून. तर तिने नाही म्हटलं मला. म्हणजे वाईट तर नाही वाटला पण नाही काढलं. ते तुम्ही बघू शकता इतके सारे फॉरेनर आहेत आणि त्यांना गाईड करता एक इंडियन. तर मी समोर वाढलो आणि इकडे पण बघा कसे दिसत आहेत. तर मला इथे कुठे आतमध्ये जायला भेटलं नाही आणि कुणालाच नाही भेटलं आतमध्ये. पूर्ण बंद केलेलं आहे. आता काहून बंद केलेलं आहे तो माहीत नाही, पण इथले डिझाईन वगैरे खूप छान होते. तुम्ही बघू शकता किती छान आहे डिझाईन वगैरे केलेलं. त्या काळात पण इतकं छान डिझाईन करणं म्हणजे या काळात तसं डिझाईन पण नाही करत. कसं दिसतं आहे बघा तुम्ही, डिझाईन किती छान आहे. तर मी आणखी समोर वाढले. माझा भाऊ पण खूप थकून गेलता, तर तो बसून गेलता थकल्यामुळे. तुम्ही म्हटलं फॉरेनरची व्हिडिओ वगैरे काढता थोडीशी. तर झालं मग काढून तुम्ही आणखी समोर वाढलो. तर इकडे तुम्ही बघू शकता किती पक्षी वगैरे आहेत, किती छान छान जागा आहे. तर मी विचार केला मी पण आपल्या स्वतःला दाखवते म्हणून. हा होतो मी. तर तुम्ही मला सांगितलं नाही मी कसा दिसत होतो म्हणून. जर तुम्हाला चांगला दिसत असणार प्लीज कमेंट कराल छान दिसत होतं म्हणून वगैरे काही. आमच्या गोंदियात ना कावडे पण नाही आहेत. इथे खूप कावड्यांची आवाज पण येत होती. आमच्या गोंदिया शहरात कावडे कुठे हरवले तर काय समजत नाही. तुम्हाला आवाज येत असणार कावडे वगैरेची, ऐकू शकत असणार. तर अजून इथं हा होता वॉटरफॉल. वॉटरफॉल नाही, फवारा काय आता माहीत नाही, पूर्ण बंद होता. इथे नाईटमध्ये शो होते वाटते, तर मला आता बघायला भेटलं नाही. तर माझ्या बाजूला फॉरेनर वगैरे होते. मी म्हटलं त्यांना कॅप्चर करून टाकते वगैरे सोबत. दिसत आहेत तुम्हाला? ते बघा गेले माझ्या बाजूने. ते गेले तर मी पण आपल्याकडून कॅमेरा हटवून टाकलो. मग समोर निघालो. तर मी अजून समोर निघालो. तर बघा किती छान दिसतं इथं. हे फ्लावर किती डेकोरेट केलं आहे छान. समोर पण काय होतं मला माहीत नाही. तिथे पण खूप जण फोटो काढत होते. मग मी बाजूच्या रस्त्याने निघाली. मला एक झाड दिसला खूप छान, तिथे फूल पडलं होते. तर मला सनम तेरी कसम जो गाणं आहे त्याची आवाज आठवण आली. दिसतं आहे इथे मी पण रिमेक करू शकतो माझ्या हिमूसाठी. अजून समोर खंडर होता, पुराणा जेल वगैरे होता का माहीत नाही. इथं खूप पुराणा होता. पण इथे आजूबाजूला खूप सारे मोर होते. तुम्हाला दाखवते मोर बघा. माहीत नाही इथे दिल्लीमध्ये कुठून मोर आले, खूप सारे मोर होते. अजून या गेटच्या अंदर काहीतरी होतं माहीत नाही, पोलिसांनी जाऊ नाही दिला मला. तर तुम्ही हे मोर बघा किती सारे आहेत. तर तुम्हाला माहीत आहे शहाजहानचा एक थ्रोन होता, गद्दी होती, पीकॉक थ्रोन म्हणून. सॉरी
त्यामुळे तिथे मोर वगैरे नाही राहत असं काही असू शकते. मोरांची वस्ती वगैरे असू शकते इथे काही. मला तर खूप सारे मोर दिसले. तुम्हाला दिसत असणार. बघा किती सारे मोर आहेत. तर कोणत्या कोणत्या दिवारमध्ये चढले आहेत, कुठे कुठे तर खालीच आहेत. मोरांची पण आवाज येत होते खूप सारे. तर मी पण मोरांची आवाज सारखा काढत होता. तर इकडे मला झाडाकडे आवाज आली. इथे खूप सारे मोर होते वाटते. तर मला येताना बघत ते आतमध्ये आले. आता तुम्हाला दिसत आहे का नाही माहीत नाही. मग मी समोर निघाले. त्यात बघा इथे काही ऑफिस आहेत, त्याच्या आतमध्ये पण मोर आहेत. आणि इथे एक नाला होता. तर हा नाला त्यासाठी होता म्हणतात, इथे खूप थंडी हवा येत होती म्हणतात त्या नाल्याने फिल्टर होऊन सरी महलमध्ये. मग मी आलो परत म्युझियमकडे. बाजूला म्युझियम आहे. तुम्ही बघू शकता इथे किती मॉडेल पण आहेत. मला तर बघून पण नाही होत होता, पण व्हिडिओमध्ये कॅप्चर केला. इथले दिल्लीचे लोक खूप मॉडेल आहेत. म्हणजे तुम्ही मेट्रोमध्ये वगैरे बघणार तर खूप सुंदर सुंदर मुलगी पण दिसणार. आणि इतके मॉडेल दिसतील सर्व एकपेक्षा एक. अजून हा होतो मी बेकार, लाचार, गब्दूसारखा. अजून इथे माझी व्लॉग संपणार होती. तर मी आलो तो एंट्री गेट जवळ. तुम्ही बघू शकता. तर लावरीजीने किती छान डेकोर पण केला. लाल किल्ला तू पण बघू शकता. तर मी आलो होतो लाल किल्ल्याच्या बाहेर. तर हा मी. तर तुम्हाला व्हिडिओ आवडली असणार तर प्लीज लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा, आणखी जास्त फॉलो करा. बाय.